कितीही गरमी असली तर आंबा खायला कोणाला नाही आवडत, सर्वांनाच आवडतो. आणि त्यातल्या त्यात आंब्याची आईस्क्रीम म्हणजे मँगो आईस्क्रीम जर बनली ना तर वाव, खूप मस्त. बाजारातून आणण्यापेक्षा त्याच्यामध्ये अनेक फ्लेवर असतात आणि प्रिझर्वेटिव्ह पण असतात, पण मस्त अशी अगदी सोप्या पद्धतीने आपण आणि झटपट अशी ही मँगो आईस्क्रीम घरी बनवू शकतो. अगदी क्रीमी अशी होते, खायला खरंच खूप मस्त लागते. आणि त्यासाठी आपल्याला इथे मस्त असे पिकलेले आंबे घ्यायचे आहेत. इथे मी 3 आंब्याची आईस्क्रीम बनवणार आहे. खूप मस्त लागते आणि अगदी सोपी अशी ही आहे रेसिपी बनवायला. काहीही म्हणजे जास्त वेळ नाही लागत किंवा जास्त साहित्य नाही लागत. अगदी म्हणजे घरगुती जे सामान आहे ना त्याच्यामध्येच मी ही मँगो आईस्क्रीम बनवली आहे. सर्वात आधी मँगो स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि कट करून अशा पद्धतीने छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे आहे. अशाच पद्धतीने ना आपल्याला हे सगळे पीसेस जे आंबे आहेत ना त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे. हे सगळे तुकडे आपल्याला एकत्र कट करून घ्यायचे आहे. आणि अशाच पद्धतीने पण आपल्याला ना हे बाकीचे जे आंबे आहेत ना ते कट करून घ्यायचे आहे. अगदी म्हणजे झटपट अशी ही मँगो आईस्क्रीम बनते. बाहेर मार्केटमध्ये अनेक फ्लेवर घालतात, मँगो फ्लेवर वगैरे, त्यापेक्षा तुम्ही फ्रेश मँगोची आईस्क्रीम घरी बनवू शकता. खूप छान आणि पटकन अशी बनते. हे बघा, आणि बिलकुलही वेस्ट नाही जात. पूर्ण अशा पद्धतीने कट केली ना तर व्यवस्थित हे सगळं जे मँगो आहे ना तो यूज होतो. ह्या पद्धतीने मी सर्व आंबे कट करून घेतलेले होते. त्यानंतर एका मिक्सरच्या जारमध्ये हे आपल्याला पीसेस घालून घ्यायचे आहे, म्हणजे जेणेकरून त्याची फाईन पेस्ट करायची आहे. पण मिक्सरला लावायच्या आधी ह्याच्यामध्ये मी 1 चमचा साखर घातली. आंबे हे गोड होते. आंबा तुम्ही कुठचाही घेऊ शकता, गोड आंबा घ्या शक्यतो, आणि गरजेनुसार साखर घाला. त्यानंतर मी इथे पाव कप दूध घातलेलं आहे. जर तुमच्याकडे कंडन्स मिल्क असेल ना तर ते वापरलं तरी हरकत नाही, पण माझ्याकडे इथे कंडन्स मिल्क नव्हतं म्हणून मी पाव कप दूध घातलेलं आणि 2-3 चमचे मलाई घातलेली आहे. आणि जर तुमच्याकडे कंडन्स मिल्क असेल तर ते वापरा, हे दोन्ही स्किप करू शकता. अशा पद्धतीने हे दोन्ही घालून घ्यायचे आहे आणि फाईन अशी ही पेस्ट करून घ्यायची आहे मिक्सरला. हे बघा, मस्त अशी ही प्युरी जमा झाली आहे. चला मग काय, फटाफट आपली ही मँगो आईस्क्रीम रेडी होते. काहीही न करता पटकन अशी ही मँगो आईस्क्रीम झालेली. खायला खूप मस्त झाले ना, अगदी अशी स्मूदी अशी लागत होती. हे बघा, मग काय, ज्या भांड्यामध्ये आपल्याला आईस्क्रीम बनवायची आहे ना मँगो आईस्क्रीम, त्या कंटेनरमध्ये घालून घ्यायचे. इथे मी एक कंटेनरमध्ये घालून घेतले एका भांड्यामध्ये. हे व्यवस्थित घालून ह्याच्यामध्ये थोडंसं टॅप करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित सेट होते. हे बघा, अशा पद्धतीने. आणि इथे मी थोडेसे मँगो चॉप करून म्हणजे छोटे छोटे तुकडे केलेले ना ते थोडेसे साईडला ठेवलेले. त्याच्यावरती आपल्याला हे मँगो जे चॉप केलेले आहे ते घालायचे. थोडेसे ड्रायफ्रूट घालायचे. ड्रायफ्रूट ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही आवडत तर स्किप करू शकता. किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये केसर देखील घालू शकता. इथे मी नाही घातलेलं आहे, पण तुम्हाला जर आवडत असेल तर नक्की घाला. त्यानंतर काय, छोटे छोटे पीसेस हे सगळे ड्रायफ्रूट आणि मँगोचे घातल्यानंतर जे बाकीचे जे आपली मँगो प्युरी राहिलेली आहे ती घालून घ्यायची आहे. व्यवस्थित हे पूर्ण सगळं जेवढं मिश्रण आहे ना तेवढं सगळं घालून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता किती फटाफट आपली ही मँगो आईस्क्रीम रेडी होते. काहीही वेळ न लागता पटकन अशी होते. मार्केटमधून आता बऱ्याच काही प्रिझर्वेटिव्ह किंवा फ्लेवर घालून आपल्याला ही मँगो आईस्क्रीम भेटते. त्यापेक्षा अगदी स्वीट अँड सिम्पल अशी ही आपण मँगो आईस्क्रीम घरी बनवायची आहे. त्यानंतर का व्यवस्थित टॅप करून घ्यायचं आहे म्हणजे आपली जी आईस्क्रीम आहे ना ती व्यवस्थित सेट होते. आणि हे बघा, अशा पद्धतीने मी थोडंसं लेबल करून घेतलेलं आहे. खूप छान अशी ही मँगो आईस्क्रीम झालेली. खायला खरंच खूप मस्त लागतं आणि माझ्या मुलाला तर भरपूर आंबे आवडतात, त्यामुळे ही मँगो आईस्क्रीम त्यांनी तर खूप आवडीने खाल्लेली. मग काय, पुन्हा एकदा मी इथे जे थोडेसे आंब्याचे तुकडे घातलेले आहे, थोडेसे चॉप केलेले. त्यानंतर पुन्हा इथे मी ड्रायफ्रूट घातले. ड्रायफ्रूटमध्ये इथे पिस्ता आणि मी बदाम घेतलेले. तुम्हाला जे आवडतात ते तुम्ही घेऊ शकतात. काजू, बदाम, केसर, जे काही पाहिजे ना ते तुम्ही ह्याच्यावरती गार्निशिंगसाठी घेऊ शकता. खूप छान झालेली ही आईस्क्रीम. मग काय, हे बघा, फटाफट इथे आपल्याला हे ड्रायफ्रूट घालून झाल्यानंतर इथे जसं फ्रीझरमध्ये आपल्याला हे 8 तास ठेवायचे आहे, पण इथे फ्रीझरमध्ये
फ्रीजरमध्ये ठेवताना व्यवस्थित हे टॅप करून ठेवायचं, म्हणजे आईस्क्रीम आपली व्यवस्थित सेट होते. आणि वरती आईसचा लेहर नाही यायला पाहिजे म्हणून मी इथे थोडंसं बटर पेपर लावलेला आहे. आणि एक म्हणजे एअरटाईट कंटेनरमध्ये हे आपल्याला घालून व्यवस्थित घट्ट झाकण लावून हे 8 तासातही फ्रीजमध्ये ठेवायचं, किंवा तुम्ही रात्रभर ठेवलं तरी चालेल. पण इथे मी ही दुपारी बनवली होती आणि रात्री आम्ही खाल्लेली, त्यामुळे मी एक जास्त नाही 7 तासात मला ठेवलं, कारण मुलाला तर एवढी आईस्क्रीम आवडते, त्याला ही कधी आईस्क्रीम मँगो आईस्क्रीम खाते असं झालेलं. त्यामुळे हे बघा, तुम्ही बघू शकता किती छान अशी ही मँगो आईस्क्रीम झालेली. आणि तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल मँगो आईस्क्रीमची तर नक्की घरी बनवा. हे बघा किती छान असं टेक्स्चर झालेलं. आणि आजची रेसिपी जर मँगो आईस्क्रीमची आवडली असेल तर पटकन चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय अँड थँक्यू.